योद्धा न्यूज चॅनल। बाळासाहेबांचे विचार आजही मार्गदर्शक। जन्मशताब्दीनिमित्त डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी जागविल्या आठवणी। राष्ट्रीयत्व म्हणजे हिंदुत्व ही बाळासाहेबांची व्याख्या आजही देशाला दिशा देणारी आहे। अशा शब्दात विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना उजाळा दिला। बाळासाहेबांच्या 100व्या जयंतीनिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या। संवादातील महत्त्वाचे मुद्दे, प्रेरणादायी प्रवास, 1960 चे मार्मिक असो वा 1966 ची शिवसेना स्थापना, बाळासाहेबांच्या लेखणीने आणि विचारांनी मराठी माणसाला स्वाभिमान शिकवला। त्यांच्या प्रखर विचारांमुळेच मी शिवसेनेत प्रवेश केला। हिंदुत्वाची व्यापक व्याख्या। बाळासाहेबांसाठी हिंदुत्व म्हणजे केवळ धर्म नव्हता, तर ते राष्ट्रीयत्व होते। राष्ट्रहिताला प्राधान्य देणारा प्रत्येक जण त्यांच्यासाठी हिंदू होता। त्यांनी कधीही जात-पात पाहून उमेदवारी दिली नाही। महिला सक्षमीकरण। महिला धोरणावर काम करताना बाळासाहेबांनी नेहमीच प्रोत्साहन दिले। बिनधास्त काम करा हा त्यांचा शब्द माझ्यासाठी बळ देणारा ठरला। राजकीय जबाबदारी। 1998 मध्ये शिवसेनेत प्रवेश केल्यापासून उपनेती, प्रवक्ती ते विधान परिषद उपसभापती पदापर्यंत जी मजल मारली ती केवळ बाळासाहेबांच्या विश्वासामुळेच शक्य झाली। शिंदे यांच्या नेतृत्वाचा गौरव। सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना बाळासाहेबांचे विचार पुढे नेत आहे। निवडणुकांमधील यश आणि वाढती सदस्य संख्या हे बाळासाहेबांच्या विचारांवर असलेल्या जनतेच्या विश्वासाचे प्रतीक आहे, असेही डॉक्टर गोऱ्हे यांनी नमूद केले। टीका झाली तरी आम्हाला भीती वाटली नाही, कारण शिवसेना आणि बाळासाहेबांचे विचार हे आमचे कवचकुंडल आहेत। डॉक्टर नीलम गोऱ्हे। त्याचबरोबर त्यांनी मला सांगितलं, महिला धोरण मी म्हटलं की महिलांच्यासाठी काय करता येईल, तेव्हा ते म्हणाले तुला महिलांच्या प्रश्नात जे काम करायचं असेल ते तुम्ही करा आणि तुम्हाला कोणी शिवसेनेमध्ये अडवणार नाही की ह्या कामं करू नका म्हणून। आणि त्या शब्दावरती विश्वास ठेवून 98 साली मी प्रवेश केला। अर्थात उद्धव साहेब ठाकरे त्यावेळेला खूप सूत्रधाराच्याच रूपामध्ये होते। त्यांनीच माझी बाळासाहेब ठाकरे यांच्याशी भेट घडवून दिली होती आणि नंतर मग पश्चिम महाराष्ट्राची संपर्क प्रमुख आणि मग 2002 मध्ये विधान परिषदेचे आमदार, 2005 मध्ये उपनेता, 2007 मध्ये प्रवक्ता आणि 2014 नंतर विशेष हक्क समितीची प्रमुख आणि 2019ला चौथ्यांदा मला ज्याला आमदारकी मिळाली त्याला उपसभापती, अशा प्रकारचं माझं 3ऱ्या टर्ममधलं उपसभापती पद आता त्यालाही 6 वर्ष पूर्ण होत आलेली आहेत। खूप दीर्घकाळ मला शिवसेनेची सेवा करायची संधी मिळाली।